ऐका ना, मी काय म्हणते, आज आपण रव्याचा हलवा बनवूयात, जो करायला अगदी सोपा, खायला खूप चविष्ट आणि पटकन बनणारा असा रव्याचा मस्त तोंडात टाकताच विरघळणारा हलवा. नमस्कार, अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर चला बनवूयात हलवा. इथं आपण 2 चमचे तूप घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तूप गरम झालं की आपण याच्यात ड्राय फ्रुट्स टाकायचे आणि ते चांगले भाजून घ्यायचे. ड्राय फ्रुट्सचा जास्त चुरा करायचा नाही, जे जसे आहेत तसेच फ्राय करून घ्यायचे. इथं मी 10-12 काजू घेतलेत, 8-10 बदाम आणि थोडे पिस्ते घेतलेत. आता मनुके मी नंतर थोडे तळून घेणार, कारण त्याच्यासोबत टाकले तर ते फुलतात आणि जास्त आपल्याला फुलायला नको आहेत. थोडे भाजून घ्यायचे. आता हे आपण काढून घेऊयात आणि याच्यात अर्ध्या वाटी तुपातलं थोडंसं तूप अजून टाकूयात. तूप गरम झालं की आपण याच्यात रवा टाकायचा आणि हे असं मिक्सचर तयार होईल. मग आपलं गॅस अगदी कमी ठेवायचा आणि मंद आचेवर जोपर्यंत आपला हा रवा ब्राऊन कलरमध्ये होत नाही, गोल्डन कलर, तोपर्यंत सतत ढवळत आपण हे मिक्सचर भाजायचं आहे. आणि जो तुपात आपण हा रवा असा एकसारखा परतत भाजत असतो तेव्हा खूप छान सुगंध येतो. अशा पद्धतीनं एकसारखे हलवत किमान 5-7 मिनिटं तरी सहज लागतात रवा अगदी ब्राऊन कलरमध्ये परतायला. थोडा ब्राऊन कलर आला की आपण त्याच्यात 1 चमचा बेसनचं पीठ ॲड करायचं आणि हे परत भाजायचं. हे अगदी कलर बदलून ब्राऊन होईपर्यंत अगदी छान परतायचं, घाई करायची नाही अजिबात. आता तुम्हाला दिसत असेल इथं आपल्या रव्याचा रंग बदललाय. तर इथं आपण अर्धी वाटी रवा घेतला होता, त्याच्यासाठी साधारण 1.5 वाटी इतकं आपण पाणी टाकणार आहोत याच्यात. हे बघा अशा पद्धतीने. आणि जेव्हा आपण असं पाणी टाकतो ना, वास खूप छान येतो. जवळचे बिल्डिंगवाले विचारायला येतात, काय हो, काय बनवलंय घरी, इतका छान वास येतो याचा हलव्याचा. तर आता हे एक उकळी काढून घ्यायची आणि गॅस अगदी कमी करायचा, जेणेकरून हा रवा अगदी मऊ शिजला पाहिजे. आता आपण हे झाकून ठेवूयात. 1-2-3 मिनिटं झाकून ठेवलं होतं मी इथं. आता हे मिक्सचर थोडं बऱ्यापैकी आपलं घट्ट व्हायला लागले. आता आपण याला हलवत राहायचं. याच्यातला पाण्याचा अंश पूर्ण कमी झाला पाहिजे आणि ह्या रव्याला आपण जे तूप वापरलं ते तूप सुटलं पाहिजे. इथपर्यंत हा रवा आपण परतत राहायचा आहे, एकसारखा परतायचा, जेणेकरून आपल्याला साईडनं तूप सुटायला लागलं पाहिजे. तर या प्रोसेसला सुद्धा किमान 3-4 मिनिटं जातातच. हे बघा असं सतत ढवळायचं. आता याचा पाण्याचा अंश पूर्ण कमी झालाय. तुम्हाला साईडनं दिसत असेल कडेला तूप सुटायला लागले. आता तर आता ह्या स्टेजला आपण
याच्यामध्ये साखर घालणार आहोत. अर्धी वाटी आपला रवा होता, मी त्यासाठी अर्धी वाटी साखर घेतली आहे. तुम्हाला जास्तच गोड आवडत असेल तर थोडी जास्त घाला, कमी आवडत असेल तर थोडं कमी, पण गोड असल्याशिवाय हलवा छान लागत नाही. हा गोड पदार्थ आहे तर तो गोडच चवीला चांगला लागतो. आपण साखर गरम रव्यात टाकल्यामुळं ती मेल्ट झाली आता आणि हे मिक्सचर थोडंसं पातळ झालं. आपण आता त्याच्यात ड्रायफ्रूट टाकूया. हे बघा, आता परत हे मिक्सचर आपण 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. म्हणजे साखर जी आपली आहे मेल्ट झालेली, त्याच्यात हा रवा छान शिजतो, त्यामुळे चवही छान येते. आणि हलवा म्हणजे काय असतं तर जे आपण तूप टाकले ते तूप त्या हलव्यातनं बाजूला व्हायला लागलं पाहिजे, असा टेक्स्चरमध्ये आपला हलवा झाला पाहिजे. नाहीतर मग तो अगदी आपला नेहमीचा आपला रवा असतो तसाच होईल. त्यामुळं इथून ह्या हलव्यातनं आपलं तूप पूर्ण असं रिलीज झालं पाहिजे, बाहेर आलं पाहिजे तूप. ही प्रोसेस म्हणजे तो हलवा. तर अशा पद्धतीनं आपलं हे टेक्स्चर आता आलंय. हे बघा, साईडनं तूप सुटायला लागले. आता हे थंड होऊ द्या, थोडं गरम आहे तोपर्यंत. हे असं दिसेल. जेव्हा ते थंड व्हायला चालू होतं तेव्हा तो रवा हळूहळू तूप सोडतो. आता इथं यासाठी मी महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे. रवा घेताना तो अगदी बारीकच रवा घ्यायचा. आणि दुसरी गोष्ट, याच्यात 1 चमचा बेसन घातल्यामुळं असं मऊ क्रीमी टेक्स्चर येतं याला. आणि हलवा असा अगदी तोंडात मोकळा मोकळा नाही झाला पाहिजे, जर असं क्रीमी टेक्स्चर झालं पाहिजे. पूर्ण रव्यानं तूप सोडलं की मगच त्यात साखर ॲड करायची. आणि त्यामुळं होतं काय तर असा तो साखरेचा मस्त ज्युसीपणा आपल्याला हलव्यात लागतो, हलवा ड्राय होत नाही. तर या टिप्स लक्षात ठेवा आणि तुम्ही हलवा बघून करा आणि कसा झाला मला नक्की सांगा. आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे बरं का. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. हलवा कसा वाटला छानसं एक कमेंट करा. तुम्हीही नक्की असा हलवा ट्राय करा. हलवा खरंच चवीला खूप छान होतो, नक्की ट्राय करा. तर चला परत भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल तुमचे खरंच खूप आभार. तर चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छानसं कमेंट करा. धन्यवाद.